सैनिक अर्धसैनिक समविचारांचा महामेळावा 19 जानेवारी 2025 रोजी राजूर गणपती ते मुन्नी रोड फौजी रेस्टॉरंट वर होत आहे आणि हा महामेळावा महाराष्ट्रातील तमाम सैनिक पदाधिकारी सैनिक यांचा आहे। पॅरामिलिटरी मीन्स BSF CISF जितके पॅरामिलिटरीमध्ये सर्कल्स येतात ते सर्व पॅरामिलिटरी आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स हा मेळावा ऑल महाराष्ट्रातील संघटनीय पदाधिकारी यांचा आहे। ह्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सैनिकांचे जे प्रलंबित प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेमवर डिस्कशन, त्यानंतर सर्वानुमते एक महत्त्वाची कोर कमिटी या ज्या त्यांच्यापासून एक मोठी जे की ते सर्व महाराष्ट्रामध्ये त्या लेवलवर ते काम करतील याचा विचार विमर्श होणार आहे आणि त्यामुळे हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे। हे सैनिकांच्या वीर नारींचे हे बरेच प्रलंबित असतात। आपले सैनिक लीडर्स आपल्या लेवलवर काम करतात, पण सर्वांनी एका विचारात येऊन ते काम करावे यासाठी हा महामेळाव्याचे नियोजन केलेले आहे। तरी बऱ्याच महाराष्ट्रातील मुंबई जे सर्कलवाले येत आहेत त्यांचं रिझर्वेशन वगैरे झालेलं आहे। सर्वांनी नागपूर वगैरे त्यांनी आपलं नियोजन 15 तारखेला सर्व आपली जानकारी द्यावे ताकी अतिथी देवो भव म्हणाय तुमची कुठलीही सुविधा मध्ये आम्ही कमी पडू नये, कारण आमची जालना आयोजक टीम ही खूप सुंदररित्या काम करत आहे। त्यामध्ये आमचे सिनियर सिटीजन रंगनाथ खरात साहेब आहेत, मधुकर सरोदे साहेब आहेत, दळवी साहेब आहेत, गफार साहेब आहेत, नंदू भोपळे साहेब आहेत, रमेश कांबळे साहेब आहेत, मोतीराम गायकवाड साहेब आहेत, उत्तम शिंदे साहेब आहेत, शंकर गायकवाड साहेब आहेत आणि आज सर्व जालना टीम। त्यामुळं आपला 15 तारखेच्या आत सर्व आपण जानकारी दिली तर हा नियोजन जे सुंदर प्रकारे, कारण का सैनिकाचा प्रोग्राम म्हणजे बाहेर 3000-4000 संख्येचा प्रोग्राम तो 300 सैनिकाचा प्रोग्राम बरोबर असतो। आपलं डिसिप्लिन आलं, हर एक क्वालिटी येते, हर एक क्वालिटी मेंटेन करणं पडते। न्यूज पत्रकार असणारे सर्व लोकांना तुम्हाला बघायचंय तुमचा युनिफॉर्म्स हर एक लुक, आणि हा महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यात पहिली बार प्रोग्राम होत आहे। त्यामुळे हा प्रोग्राम साठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ह्या प्रोग्राम साठी सर्व काम आपले एक दिवसासाठी बाजूला ठेवून ह्या प्रोग्राम साठी उपस्थित राहावे ही मी चंदन शिवे पद्माकर आपला विश्वासू आपला आदर्श लहानच आहे मी सर्वांपेक्षा मी आपल्याला विनंती करतो आणि सर्व आयोजक टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी बरंच नियोजन पूर्ण केलेलं आहे। राहिलेलं नियोजन 15 तारखेला करून टाकतील आणि 19चा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा होईल अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय भारत।